बाई कुकर वापरते का काय होते मी? हा ना यार, घेतलंच नाही त्याने कुकर. मी तर धुवून दिलं होतं. अगं मग लग्नाला एखादी वस्तू आहेर करायची तर मग नवी तरी द्यायची ना. आपण चांगलं धुवून दिलं होतं. त्या दिवशी काय झालं, कुकर उडालं आणि इथं हे बघ थोडंसं चिमटलं ना, ते त्याच्यामुळे ओळखू आलं असेल. ओळखीला ना त्याने. बरं ते जाऊ द्या, कसं झालं लग्न? पण काय हो, तुमच्या डायमंड सरांचं लग्न त्याच्यापेक्षा लयच मोठं झालं असं. डायमंड सरचं लग्नाचं ऐकायची का स्टोरी? सांगा ना. तर ऐक, डायमंड सरचं लग्न होतं ना त्यावेळेस ना, टिपटॉप हॉटेल माहिती तुला? टिपटॉप हॉटेल ते भूमकर चौक, त्या रस्त्याला अख्खा मंडपच लावला होता. म्हणजे जवळपास अर्ध पूर्णच मंडपाखाली होतं त्या दिवशी. अर्ध पुणं. हां, आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत ना, म्हणजे मुंबईकडून बँगलोरकडे जाणाऱ्या आणि बँगलोरवरून मुंबईला जाणाऱ्या ह्या गाड्या आहेत ना, जेवल्याशिवाय जात नव्हत्या. तिथं पहिले जेवण करायच्या आणि मग पुढं जायच्या, त्याशिवाय पुढं जात नव्हत्या. बाई एवढी श्रीमंती तर मी पहिल्यांदाच ऐकते. हायवेवरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना बी जेवण दिलं होतं डायमंड सरने. बाई काय ती श्रीमंती झळकती बाई. आज बी ना, म्हणजे ते पाण्या पावसाचे दिवस होते पण पाऊस नाही पडला त्या दिवशी. पाऊस नाही पडला, मग गारी बिरी पडल्या त्या काय लग्नात? अक्षदा पडला, अक्षदा. अख्ख्या पुण्यामध्ये आज बी कुठं बी तुला तांदूळ दिसला ना रोडवर, तर ते डायमंड सरच्या लग्नातला तांदूळ आहे. त्या दिवशी पाणी नाही आलं नळाला. मग सरबत येत होतं, सरबत. कोणतं सरबत? मोहब्बते सरबत. बाई खरंच? म्हणजे दिवसभर लोक नुसते सरबतावरच होते तिकडे. म्हणजे पुण्यातले लोक पाणी सोडून त्या दिवशी काय सरबतच पेत होते काय मग? लोकांच्या लग्नात तर पाहिलं असेल किती आईस्क्रीम देते त्याच्यामध्ये संत्र्यामध्ये घालून. त्यांच्या लग्नाच्या टायमाला आईस्क्रीम कशात होत्या विचार कर? कशात होत्या? भोपळ्यात होत्या, भोपळ्यात. तर पहिल्यांदाच ऐकते भोपळ्याची आईस्क्रीम. फ्रूटची आईस्क्रीम ऐकली होती, आता हे काय नवीन? आणि कसं खायचं ते भोपळा? माणसाच्या कमरेवर घेऊ घेऊ खात होते. खाल्ले भोपळे घरी घेऊन गेले भाज्या करायला. अवघड असते ते. श्रीमंती काही एवढे सोपे नाही, तेवढे पैसा बी उडवतात ना ते. असं आहे का? आणि ते पंतरवाळ्याचं काय सांगत होते तुम्ही डायमंड सरच्या? आज बी तिकडे जर वारं कावदान आलं ना, तर त्या भागात जेवढ्या बी असं वारं कावदान फिरते ते त्याच्यामध्ये त्या पत्तरवाळ्या उडतात. तर त्या पत्तरवाळ्या काय अशा कोणाच्या बी नाहीत, डायमंड सरच्या लग्नातल्या पत्तरवाळ्यात त्या.